स्क्रीन सगळ्यांना क्लिअर आहे का? येस ऑर नो गाईज, चॅट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. आणि Yes, माझा वॉइस क्लिअर ma'am. येतो का ते सांगा. Yes, ma'am. हम्म. Yes, ma'am. चला, काय काय घेतलं होतं आपण? चॅट बॉक्स मध्ये सांगितलं तरी चालेल. फास्ट. काय काय झालं होतं आपलं? आज आपला टॉपिक कोणता असणार आहे? 11 नंबरचा टॉपिक आहे. ज्याच्याकडे बुक असतील त्यांना समजेल, ज्याच्याकडे नसतील तरी काही हरकत नाही. तुम्हाला पीपीटी शेअर केली जाईल किंवा तुम्हाला जो सब्जेक्ट रिलेटेड काही डॉक्युमेंट्स असतील ते तुम्हाला शेअर होतील. ओके. आजचा आपला टॉपिक आहे टाइप्स ऑफ अँगल्स अँड देअर सिम्पल ऍप्लिकेशन्स. कोण सांगेल? टाइप्स ऑफ अँगल्स कोणाकोणाला माहिती आहे? स्वयं अनम्यूट करायचं बघा. Yes, व्हिडिओ ma'am. ऑन. व्हिडिओ ऑन पाहिजे सगळ्यांचे. मला स्वयं, श्री, Oppo A31. नाव काय? नाव टाकायचं आहे बाळा. सम्यक, कॅमेरा ऑन. Yes, ma'am. Ma'am, on. स्वयं मला सांगायचंय. I'm ready. स्वयं, Yes, ma'am. काय असतं टाइप्स ऑफ अँगल म्हणजे काय? Ma'am, angle ची type. ओके. अँगल माहितीये? अँगल माहितीये? ओके, चला. आपला आजचा टॉपिक आहे टाइप्स ऑफ अँगल्स अँड देअर सिम्पल ऍप्लिकेशन्स. म्हणजेच अँगल्सचे प्रकार कोणते, किती आहेत आणि त्याचे ऍप्लिकेशन म्हणजे त्याचा यूज काय आहे किंवा ऍप्लिकेशन्स काय आहेत ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता बघा, इम्पॉर्टंट पॉइंट्स मध्ये काय दिलं इंट्रोडक्शन मध्ये. An angle is formed when two line segments meet. The figure formed by two line segments QR and QP from the common point Q is the angle. आता Q पासून दोन लाईन जात आहेत, म्हणजेच काय, दोन सेगमेंट जात आहेत. फर्स्ट सेगमेंट कोणती आहे? QP आहे. आणि दुसरी सेगमेंट कोणती आहे? QR आहे. तर QP आणि QR ह्या दोन सेगमेंट आहेत फक्त. ओके. त्या लाईनने एक सेगमेंट बनलेली आहे, पण ती सेगमेंट काय झाली? मीट झालेली आहे. कोणाला मीट झाली आहे? Q ला मीट झाली आहे. सगळ्यांना दिसतंय? आता ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, बरोबर. ती कुठे मीट झाली? Q ला. जर जिथे मीठ होते तिथे काय होतो? हा अँगल तयार होतो. करेक्ट. दिसतोय हा अँगल? हा अँगल इथे तयार होत असतो. त्याला काय म्हणतात? म्हणजे अँगल फॉर्म करणं. कधी कधी होतं अँगल फॉर्म? जेव्हा टू लाईन्स एकत्र येतात किंवा टू लाईनचे जे सेगमेंट्स आहेत ते एकमेकांना मिळतात. सेगमेंट्स. तेव्हा आपण काय करतो? जेव्हा त्या दोन्ही लाईन्सच्या सेगमेंट जे आहेत ते मीट होतात तेव्हा काय होतो? अँगल तयार होतो, अँगल फॉर्म होतो. ओके. श्री, अनम्यूट करायचंय, व्हिडिओ ऑन करायचंय श्री. आणि Yes, व्हिडिओ ऑन ma'am. पाहिजेत. श्लोक, व्हिडिओ ऑन पाहिजेत कंटिन्यू. मला कळालं बाळा कसा अँगल फॉर्म होतो? Yes, ma'am. काय होतं? मॅम, अँगल फॉर्म म्हणजे जो कोणतेही दोन लाईन सेगमेंट जॉईन झाल्यावर तो अँगल बनतात. हम्म. दोन किंवा मग दोन पेक्षा जास्त या असू शकतात, पण कमीत कमी जेव्हा दोन लाईन एकत्र येतात, किंवा एकमेकाच्या सेगमेंटला सेगमेंटला ते टच करतात तेव्हा काय होतं? अँगल फॉर्म होतो. ओके. Yes, ma'am. हम्म. आता बघा कंपोनंट्स ऑफ अँगल.
components of an angle. Segments QR and QP are called the sides or arcs of the angle. त्यांना काय म्हणतात, क्यू आर ला किंवा QP ला. आता जी आपल्या डायग्राम होती, मी काढून दाखवते तुम्हाला डायग्राम. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना, दिसतंय का? येस ऑर नो टाईप करायचं बाळांनो. मी जी लाईन ड्रॉ केली, ते कोणाकोणाला दिसते त्यांनी येस ऑर नो टाईप करायचंय. हम्म. आता इथे दिसतंय तुम्हाला QP आणि QR. आता हे QP आणि QR जे आहेत, मी जे ड्रॉ केले तिथे लक्ष द्यायचं बाळांनो. ओके, आता बघा, मी इथे QP आणि QR ह्या दोन लाईन ड्रॉ केलेल्या आहेत, दिसत असेल सगळ्यांना. ओके, हे तर ह्या दोन लाईनचं काम काय आहे? त्या दोन लाईन काय करतात, त्यांना काय म्हटलं जातं? हे जे दोन लाईन आहेत त्याला काय म्हणतो आपण? साइड्स किंवा आर्म्स. ओके, साइड्स म्हणजे काय? बाजू. क्लिअर आहे? तर सेगमेंट्स QR अँड QP आर कॉल्ड साइड्स, म्हणजेच त्या अँगलच्या काय झाल्या? त्या साइड झाल्या. QP आणि QR काय झाल्या? त्या अँगलच्या साइड झाल्या. द कॉमन पॉइंट Q इज द वर्टेक्स ऑफ द अँगल. Q काय? मेन त्यांचा वर्टेक्स आहे. कोणाकोणाला माहिती आहे वर्टेक्स? हम्म, सगळ्यांचं लक्ष पाहिजे, मी कोणालाही विचारणार आहे. व्हॉट इज मीन बाय वर्टेक्स? येस और नो? मम्मा. हा, आता मी आदितीला विचारते. ओके, अनम्यूट करायचं आदिती. येस मॅम. व्हॉट इज आपला जो वर्टेक्स? क्यू मॅम, जो आपला क्यू वाला हे हे आहे ना, तो आपण वर्टेक्स बोलू शकतो. का बिकॉज बरं ऑफ बोलू शकतो? दॅट, बिकॉज ऑफ द कॉम्पोनंट पॉइंट क्यू इज कॉल्ड अ वर्टेक्स. कारण की ज्या दोन लाईन्स आहेत त्या एकत्र मिळतात. ओके, म्हणजे त्याला एक प्रकारचा मेन मेन जो पॉइंट आहे ते मेन पॉइंट पण बोलू शकतो आपण. ओके, किंवा जो क्यू आहे तो क्यू काय आहे? दोन्ही साइडच्या मिडलला येतो किंवा सेंटरला येतो किंवा समोर असतो, म्हणून तो काय झाला? क्यू इज कॉल्ड द वर्टेक्स. वर्टेक्स हा वर्ड लक्षात ठेवा बाळांनो. तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलं जाऊ शकतं की व्हॉट इज मीन बाय वर्टेक्स. ओके, ओके आदिती? येस मॅम. येस. आता बघा, सेकंड पॉइंट आपला काय आहे? नेमिंग अन अँगल. थर्ड पॉइंट आहे. ओके, द नेम ऑफ द अँगल इज अँगल PQR. आता हे अँगलचं नाव काय झालं प्रॉपरली? PQR, राईट? और अँगल RQP. असं का आपण बोलतोय सांगा बरं? हे PQR किंवा RQP याचा मिनिंग काय आहे? कारण क्यू हा आपला काय आहे? मिडल पॉइंट आहे, राईट? किंवा आपण त्याला काय म्हणतो? वर्टेक्स आहे. अँगलचं काय? वर्टेक्स आहे. त्यामुळे त्याला दोन्ही
बाजूनी जेव्हा आपण रीड करायचं असतं तेव्हा काय करतो, पी क्यू आर किंवा आर क्यू पी. लक्षात येते सगळ्यांना? कॉमन पॉइंट काय आला आपला, क्यू. त्यामुळं पी क्यू आर किंवा आर क्यू पी. लक्षात आहे सगळ्यांना? येते लक्षात? येस और नो येस गाईज? मॅम. येस मॅम. करेक्ट आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा अँगलला एखादं नाव देता, बरोबर, तर ते नाव देताना तुम्हाला काय करायचंय, एकतर जिथून साईड चालू होत आहेत तिथून द्यायचं. कॉमन पॉइंट जो वर्टेक्स आहे त्याला मिडलला ठेवायचं, आणि जो लास्टला आहे तो लास्टला ठेवायचं. मग तुमचं काय पॉइंट होईल, पी क्यू आर किंवा आर क्यू पी, हे अँगल तुमचा तयार होईल. क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत? द येस सिम्बॉल मॅम. द सिम्बॉल रिप्रेझेंट द वर्ड अँगल. ते सिम्बॉल काय करतं, अँगलचा, म्हणजे त्या वर्ड नुसार काय करतं, अँगल रिप्रेझेंट करत असतं. क्लिअर आहे? युझिंग द सिम्बॉल वी राईट झेड पी क्यू आर, और हे साईन काय आहे, कोणतं साईन आहे सांगा, आर क्यू पी, अँगल आर क्यू पी. ओके. येस मॅम. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असेल तर येस टाईप करायचं बाळानो. येस मॅम. हा, आराधना, तू म्यूटच आहेस बाळा, मी कोणाला अनम्यूट नाही केलंय, मी फक्त आदितीला अनम्यूट केलंय. आता थर्ड पॉइंट. The protector. The protector is an instrument used to measure a given angle or to draw an angle of given measure. आता हा इन्स्ट्रुमेंट सगळ्यांना माहित असेल. कोणाकोणाच्या कंपास बॉक्स मध्ये असतो हा? रेज युअर हँड. कोणाकोणाच्या बॉक्स मध्ये असतो? आराधना, अनम्यूट करायचं, व्हिडिओ ऑन पाहिजे. येस मॅम. स्कॉलरशिपला पण आहे का बाळा? हो मॅम. ओके. हा, बोल बाळा, काय बोलायचं? मॅम मला हे समजला नाही क्वेश्चन. कोणता क्वेश्चन? हा त्याचा, आता मी मग थर्ड नंबरचा. थर्ड नंबरचं फक्त थर्ड तुम्हाला नंबर. अँगल, अँगल जेव्हा तुम्ही लिहिताय, एखाद्या क्वेश्चन मध्ये अँगल लिहायचं किंवा अँगल सॉल्व्ह करायचा आहे, तर अँगल सॉल्व्ह करताना काय करायचंय, जो वर्टेक्स असतो तो मिडलला ठेवायचा आहे. आता पी क्यू आणि आर असा जर अँगल असेल, तर पी पी काय असणार आहे, पी वरच्या बाजूला असणार आहे, क्यू मिडलला असणार आहे, आणि आर लास्ट साईडला असणार आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? त्यामुळं पी क्यू आर असा एक अँगल तयार होईल, किंवा आर क्यू पी. क्यू हे मिडललाच राहील, कारण तो मेन वर्टेक्स आहे अँगलचा. म्हणजे आपण त्याला क्यू आर पी असं बोलू शकत नाही का? नाही. ओके मॅम. कारण अँगलच आपला तयार होणार नाही. आता तू क्यू आर पी जर घेतला तर अँगल कसं तयार होते सांग तू? नाही होणार, क्यू कारण आर पी अँगल तर फॉर्म मग. कुठे झालाय, अँगल कुठं फॉर्म झालाय, क्यू ला. आता पी क्यू हा. आर काढलं तर कसं होईल, हे बघ, हे पी, हे क्यू, आणि हे आर असे येणार. तर क्लिअर आहे हा. आराधना? इथे येस. पी झाला. येस मॅम. ओके. आता तू काय म्हणते, क्यू आर पी, बरोबर. तर हा. आता इथे क्यू आहे, इथे काय आहे, क्यू आहे, करेक्ट. इथे आर आहे, आणि इथे पी आहे. तर मला सांग, हा असा अँगल दिसतोय का तुला इथून? हो. कुठे दिसतोय? अँगलच फॉर्म होत नाही ना बेटा. आता बघ, नाही अँगल नाही. म्हणजे जिथून आपला अँगल तयार होतो त्याला मिडलला काय ठेवायचं, कारण फुल्ली तिथे अँगल फॉर्म होते, कम्प्लिटली आपल्याला अँगल दिसतोय. क्लिअर आहे? येस. आता बघ, हा झाला, जेव्हा ह्या दोन सेगमेंट बनला, ह्या दोन सेगमेंट जॉईन झाल्या ना, जॉईन होताना कशाचा त्यांनी यूज केला, क्यूचा. क्लिअर आहे बाळा?
येस. बरोबर. त्यामुळे फॉर्म अँगल कुठे होत आहे? क्यूच्या जागी. करेक्ट आहे. मग आपल्याला नेमिंग करताना येस. काय करायला लागेल? एकतर पी क्यू आर किंवा आर क्यू पी. करेक्ट आहे. येस. हम्म. आता तू जसं म्हणते क्यू आर पी, आता इथे आर मिडलला जर घेतलं तर आर ला इथे अँगल दिसतो का बाळा तुला? इथे होते का फॉर्म अँगल? नाही. नाही होत. त्यामुळे आपण तसं नेम नाही देऊ शकत. ओके. येस. आता क्लिअर आहे? येस. काही डाऊट आहे आणखी? नो मॅम. ओके. चला. आता हे प्रोट्रॅक्टर. ओके. किंवा आपण हे पण म्हणू शकतो. हम्म. आता हे मला आराधना सांगेल. आराधना, आराधना एवढी झाली का बाळा? ओके. हा, आराधना मला सांगायचंय, हे इन्स्ट्रुमेंट तुझ्याकडे आहे का कंपास बॉक्स मध्ये? नो मॅम. नाही. कुठे पाहिलंस हे? ते माझ्या एका फ्रेंड कडे होते. फ्रेंड कडे किंवा मग तुझे जे सिस्टर ब्रदर असतील मोठे, त्यांच्याकडे पाहिलंस हे कधी? हो मॅम. हम्म. हे काय असतं? ह्याला काय म्हणतो आपण? प्रोटेक्टर. ओके. आणि याचा यूज हा. आपण काय करतो? याचा यूज आपण अँगल मेजर करण्यासाठी किंवा अँगल ड्रॉ करण्यासाठी करतो. ओके. आता येस. समज, आता सगळ्यांनी लक्ष द्यायचं, मी कोणालाही क्वेश्चन सांगणार आहे, विचारणार आहे. आता ही लाईन आहे आराधना. ओके. आणि ही एक येस. लाईन आहे. क्लिअर आहे? आणि हा मॅम. आपल्याला काय करायचंय, त्यांनी सांगितलं की हा जो अँगल आहे ना, ही जी लाईन गेली, ही लाईन कोणत्या अँगलला गेली, म्हणजे कोणता? आता इथे दिसतंय 0, 10, 20, 30, 40, राईट? तर ही कोणत्या कोणला येईल किंवा कोणत्या अँगल वरती आहे, किंवा ही जी लाईन आहे 90. ही कोणत्या लाईन वर आहे? तर याला काय करायचं असतं, जो मेन पॉइंट असतो ना वर्टेक्स, त्या वर्टेक्स वरती ह्याला ठेवायचं असतं. इथं दिसतो हे पॉइंट, हा पॉइंट दिसतोय सगळ्यांना? येस मॅम. हा पॉइंट काय येस. करायचा असतो आपल्याला? ह्या पॉइंट वरती ठेवायचा असतो. ओके. आणि तेव्हा मेजर करायचं असतं. मग आता आपण जर हा पॉइंट इथे ठेवला तर याचा काय येईल अँगल? 90. क्लिअर आहे आराधना? हा जो येस पॉइंट मॅम. दिसतोय याचं काय येईल आपलं? 90. ओके. आणि ही जी हॉरिझॉन्टल जी लाईन आहे याचा अँगल काय येईल? 0. क्लिअर आहे सगळ्यांना? येस मॅम. ह्याचं काय येईल? 0. ओके. त्याच्यानंतर या अँगलचं काय येईल? 90. बरोबर. आता जर येस. एखादा अँगल इथून पास झाला, इथून पास झाला, तर आता मला आराधना सांगेल की कसं मेजर करायला हवं आणि किती येईल, कसं येईल, अंदाजे काय येईल? अंदाजे. हम्म. म्हणजे जर तू हे प्रोटेक्टर इथं ठेवलंस ह्या पॉइंटला, मेन पॉइंटला, क्यू पॉइंट आपला जिथे आहे समज, आणि तिथून जर तू त्याला मेजर केली तर त्याचा अंदाजे किती येईल? ते असं फिक्स नसणार आहे. 60. कारण 60 ना, ओके, 60 येईल किंवा 120 म्हणायचंय. क्लिअर आहे बाळांनो? येस. हा, कळलं नाही कसं मेजर करायचं? ओके. आणि त्याला काय म्हणतो आपण? 90 फक्त म्हणत नाही, 90 डिग्री, 0 डिग्री, 180 डिग्री आणि 360 डिग्री, हे आपले मेन अँगल झाले. ओके. आराधना क्लिअर आहे बाळा? येस मॅम. ओके, समजतंय ना? हो. हम्म. चला नेक्स्ट घेऊयात. आता इथे तेच म्हटलंय. आता बघा, द प्रोटेक्टर इज अन इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर अ गिव्हन अँगल. दिलेला अँगल मोजण्यासाठी, और टू ड्रॉ द अँगल. जेव्हा तुम्हाला एखाद्या अँगलची सेगमेंट दिलेली असते की सेगमेंट 5 सेंटीमीटर, आणि दुसऱ्याची दिलेली असते की 10 सेंटीमीटर, आणि आता समजा आता पी क्यू आर असा पॉइंट आहे तर ए बी सी असे पॉइंट देणार, आणि तुमचा बी हा तुमचा वर्टेक्स आहे असं सांगणार.
आणि जर बी हा वर्टेक्स असेल तर तुम्हाला काय करायचंय, बी ह्या वर्टेक्स पासून तुम्हाला सी हा पॉइंट तुम्हाला ड्रॉ करायचा आहे असं सांगितलं तर तुम्हाला काय करावं लागतं, ते ठेवायचंय, प्रोटेक्टर ठेवायचंय, तिथून किती अँगलने सांगितलंय ते तिथे टच करायचे, तिथे आपल्याला पेन्सिलने काय करायचंय, ड्रॉ करून घ्यायचंय आणि नंतर लाईन ड्रॉ करायचे. क्लिअर आहे सगळ्यांना? म्हणजे काय होतं, अँगल फॉर्म होतो. द युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ अन अँगल इज दॅट ऑफ डिग्रीज. जेव्हा पण तुमचं एखादं युनिट मेजरमेंट करता, एखादा अँगल मेजरमेंट करता, तर त्याला काय म्हणतो आपण, डिग्री मध्ये त्याला कन्वर्ट करतो. आपलं काय होतं, डिग्री मध्ये ते कन्वर्ट होत असते किंवा आपण डिग्री असं बोलतो. ओके. दॅट इज अ राईट अँगल इज 90 डिग्री. कधीही लक्षात ठेवा, राईट अँगल जो असतो तो आपला 90 डिग्रीचा असतो टोटल. ओके. सर. क्लिअर आहे सगळ्यांना आतापर्यंत? यस और नो आराधना? येस मॅम. हम्म. चला, टाइप्स ऑफ अँगल्स. आता हे इम्पॉर्टंट आहे, थोडंसं लक्ष द्यायचं सगळ्यांनी. ओके. हे अँगल्स तुम्हाला गरजेचे आहेत लक्षात असणं. आता मला श्री सगळे आन्सर देईल. ओके, श्रीला विचारणार आहे मी. टाइप्स ऑफ अँगल्स. येस मॅम. फर्स्ट, हा, फर्स्ट आपला अँगल कोणता आहे, झिरो अँगल. द अँगल विच मेजर्स 0 डिग्री इज कॉल्ड अ झिरो अँगल. द फिगर शोज अ झिरो अँगल. आता ही फिगर काढलेली आहे बाळा श्री, येस मॅम. दिसते ना? आता ही फिगर आहे, राईट. येस. त्या फिगरची लाईन अशी ड्रॉ झालेली आहे. ओके. जेव्हा हा हॉरिझॉन्टल ला असतो तेव्हा त्याचा अँगल काय असतो, 0 डिग्री असतो. बरोबर ना? हम्म. कारण येस मॅम. तो कुठेच गेलेला नाही, तो हॉरिझॉन्टलला म्हणजे मेन जो आपला सपाट भाग असतो तिथे आहे, त्यामुळे त्याला काय डिग्री आपल्याला फॉर्म करता येत नाही. क्लिअर? त्यामुळे त्याला काय म्हणतात आपण, 0 डिग्री. द मेजर ऑफ द झिरो अँगल इज रिटन ऍज झिरो. कारण तो अँगलच फॉर्म झालेला नाही, तर झिरो म्हणजे सपाट आहे, तो एकदम हॉरिझॉन्टल आहे, त्यामुळे काय त्याला झिरो अँगल असं म्हणतात, जेव्हा ते 0 डिग्रीला असतो. क्लिअर आहे बाळांना सगळ्यांना? तरी सांग बरं काय येस सांगितलं मॅम. मी. मॅम, अगर आपल्याला एक डायग्राम दिली आहे, त्याची लाईन पुढे अशी स्लॅन्टिंग लाईन सारखी दिली आहे, हम्म. हॉरिझॉन्टल लाईन, हम्म. त्याला झिरो झिरो अँगल, 0 डिग्री असे म्हणतात. क्लिअर. ओके बाळा, करेक्ट. व्हेरी गुड. ओके. आपण नेक्स्ट जाऊयात मग. आणि सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, काही डाऊट असतील तर डाऊट टाका किंवा मॅम समजलं नाही. आता अॅक्यूट अँगल. an angle which measures more than 0 degree but less than 90 degree. आता हे लक्षात घ्या हा, is called an acute angle. म्हणजे आता बघा इथे काय म्हणतंय, हे लिहून घ्या बाळांनो, शॉर्टकट मध्ये तुम्ही लिहून घ्या. आता काय म्हणतं ते, मोर दॅन 0 डिग्री. मोर दॅन काय म्हणतं ते, एक तर दोन कंडिशन आहेत अॅक्यूट अँगलला. कोणत्या कंडिशन आहेत, 0 डिग्री पेक्षा मोठा, ओके, आणि लेस दॅन 90. 90 डिग्री. ओके. त्याला काय म्हणतो आपण, अॅक्यूट अँगल. अॅक्यूट अँगल. ओके. आता बघा हा जो आहे, बरोबर, आता हा अँगल दिसतोय, आता ह्या अँगलला जर 90 करायचं झालं तर काय करणार आपण, की अशी एक लाईन ड्रॉ करणार. करेक्ट? येस मॅम. हा काय झाला, 90 झाला. पण जेव्हा आता इथे काय आपलं 0 डिग्री फॉर्म होतो, इथे हा काय झाला, येस मॅम. 0 डिग्रीला आहे. करेक्ट. आता या 0 पासून असंच आपल्याला काय करायचं, मेजर करत जायचं. कशाने करणार आपण मेजर श्री? प्रोटेक्टर. ओके. प्रोटेक्टरने आपण मेजर करणार, तेव्हा आपण काय करणार, त्याचं कन्वर्जन करणार, किती होतं तो बघणार. आता समजा इकडे आपण, आता आराधनाने मगाशी सांगितलं होतं, हा अँगल मी असंच एक ड्रॉ केला होता, लक्षात येते सगळ्यांच्या? तर याचं काय येईल, कमीत येस कमी मॅम. 70 किंवा 80 येऊ शकतो. 6. करेक्ट. किंवा 60 येऊ शकतो. बरोबर. इथे येईल, आता बघा मी सांगते तुम्हाला, सगळ्यांनी लक्ष द्या हा. आता इथे जर 10 आला, त्याच्यानंतर वर गेलो आपण, इथे काय झाला, 20 झाला, त्याच्यानंतर इथे 30 झाला,
मी एक ड्रॉ करते हा, हे काही येणार नाही असंच. आपण जेव्हा मेजर करू तेव्हा आपल्याला कळेल. असं जर 30 झालं इथं 40 येणार, बरोबर. तसंच इथं 50 60 70 80 आणि इथे 90 येणार. मेन जी मी लाईन काढली तिथे काय होणार, 90 येणार. हा असा अँगल इथपर्यंत 90 जाणार. 90च्या नंतर 100, 110 वगैरे 120 असं येणार. ओके, ते इथपर्यंत 180 पर्यंत येणार. क्लिअर आहे बाळांनो? हम्म. Yes, ma'am. हम्म. तर Yes, ma'am. हा आपला जर आपण मेजर केलं तर अंदाजे तो 70 पर्यंत येऊ शकतो, 60 70. क्लिअर आहे सगळ्यांना? कळलं अॅक्युट अँगल काय आहे? ह्या ज्या मी दोन गोष्टी लिहिलेल्या आहेत ह्या लिहून घ्या वाटल्यास तर. मोर दॅन 0 डिग्री, लेस दॅन 90 डिग्री, एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. अॅक्युट अँगल म्हटलं की मोर दॅन 0 डिग्री, लेस दॅन 90 डिग्री. ओके. मॅम, हा बोला. एक्सक्यूज मी. मॅम, तुम्ही 0 अँगलचे डायग्राम दाखवता का? मला स्क्रीनशॉट घ्यायचे. ओके. मला विचारत आहे. हा बघा, हे स्क्रीनशॉट काढून घ्या कोणाला पाहिजे असेल 0 अँगलचं. आणि 0 अँगलचं झाल्यानंतर आपला सेकंड अँगल कोणता आहे? अॅक्यूट अँगल, जो मोर दॅन मला 0 डिग्री असतो पाहिजे आणि पूर्ण लेस दॅन विचार. 90 डिग्री असतो. ओके. श्री, घेतलं का बाळा स्क्रीनशॉट? येस मॅम. ओके, याचा घ्यायचा आहे. येस मॅम. येस मॅम, झालं. ओके. आता सान्वी डी, अनम्यूट करायचं बाळा, सान्वी. येस मॅम. सरनेम काय बाळा तुझा? ढवळे. ओके. तू स्कॉलरशिपला पण आहे का बाळा? नाही. मला दिसली होती वाटतं बहुतेक, तू सान्वी चौधरी होती वाटतं बहुतेक. ओके. हम्म. आता सान्वी, मी जे सांगेन ना ते तुला एक्सप्लेन करायचं नंतर, त्यामुळे मी तुला अनम्यूट केलेलं आहे. ओके. तुझं पूर्णपणे लक्ष आहे का मी हे चेक करते. आता थर्ड अँगल आपला कोणता आहे? आता मला सान्वी सांगेल की पहिले दोन अँगल आपण कोणते पाहिले. मॅम, अक्यूट अँगल हम्म. अँड ऑप्टिव्स नाही, ऑप्टिव्स नव्हतं. मॅम, मी लेट जॉईन झाली ना, म्हणून मला सेकंड अँगल पासूनच हे माहिती आहे. ओके. मला फर्स्ट असं झिरो ऑप्टिव्ह अँगल, सांगायला वाटलं. पहिला झिरो अँगल 0 आणि अॅक्यूट अँगल. व्हॉट इज मीन बाय अँगल. अॅक्यूट अँगल? Acute angle means more than 0 degree but less than 90 degree. करेक्ट. आता बघा, थर्ड जो आहे आपला राईट अँगल आहे. अन अँगल ऑफ मेजर 90 डिग्री इज कॉल्ड राईट अँगल. म्हणजे जर तुम्हाला एखादा अँगल दिसला आणि तो असा 90 डिग्री मध्ये दिसतोय, ओके, किंवा असा दिसतोय, आता स्क्रीनवरती आहे, ऍज इट इज तसा जर दिसत असेल तर तो काय झाला? 90 डिग्री. आता हा बघा, दिसतोय का? हा अँगल दिसतोय, हा काय झाला तुमचा? Yes, ma'am. 90 डिग्री. 90 degree. 90 डिग्री साठी कसं लक्षात ठेवणार तुम्ही? L shape. यल शेप. किंवा जेव्हा अँगल आपला फॉर्म होतो ना, तर तिथे बघा असं कसं तयार होतं बघा, इथे एकदम एकदम स्ट्रेट अँगल असतो. करेक्ट. जी सेगमेंट जाते ना ते एकदम स्ट्रेट असते, सेंटरला असते, पॉइंटच्या इकडे तिकडे नसते, एकदम सेंटर. ओके. जर सेंटरला एखादी लाईन जर जात असेल, सेंटरच्या मेन पॉइंटने जर अशीच स्ट्रेट लाईन जात असेल तर त्याला काय म्हणतो आपण? 90 डिग्री किंवा राईट 90 degree. अँगल. Right angle. ओके. क्लिअर आहे सान्वी? Yes, ma'am. तीन अँगल आपण बघितलेले आहेत. मॅम, मला सगळे टाईपचे अँगल्स माहिती आहेत. फोर आहे तो ऑप्टिस अँगल.
ऑब्ट्यूस अँगल सानवी माहित सानवी नाही. म्यूट करायचं बघा. केदार म्हेत्रे अनम्यूट करायचं. येस केदार अनम्यूट टीचर. कर. गुड इव्हनिंग बेटा. गुड इव्हनिंग मॅम. हम्म. चला, कोणकोणते अँगल झाले सांगायचं पटकन. नाव सांगायचे का? हो, आणि आपली लिंक क्लोज होऊ शकते. रिजॉईन करायचे. जी लिंक तुम्हाला पाठवली गेली आहे ती रिजॉईन करायची आहे तुम्हाला. ओके, क्लिअर आहे केदार? येस